कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण ज्या गोगटे गुरुजींना पत्रिका दाखवली होती ना, त्यांच्याकडे मी जाऊन आलो आता। त्यांना मी आपल्या आशूच्या लग्नाची पत्रिका सुद्धा दिली। त्यांनी सांगितलं दिवस आणि मुहूर्त लग्नाचा खूप उत्तम आहे, कुठलाही अडथळा येणार नाही, सगळं छान होणार। काय सांगताय काय? अरे हो, आणि खूप उत्तम कुंडली आहे ते म्हणाले। मुलगा अत्यंत सुखी राहील लग्न झाल्यानंतर। वहिनी ऐकतेस ना? आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि विचार करू नकोस। आता गुरुजींनी स्वतःच हे सांगितलंय, म्हणजे मी काही माझ्या मनचं सांगत नाहीये। ठीक आहे, गुरुजी म्हणालेत ना, बरोबर। चला मग मी पुन्हा खीर करायला घेते। नवीन खीर? येस कर कर। म्हटलं होतं ना भाऊ, तुम्हीच समजावू शकता वहिनीला। काय झालंय गाडीलाच काय माहिती। हा प्रॉब्लेम असा कधीच येत नाही माहिती। यू डोंट वरी, मायनरचा प्रॉब्लेम असेल, होईल सगळं नीट। दिव्या काय झालं? काय लक्ष कुठे आहे? नाही म्हणजे आत्तापासूनच लग्नात कुठला ड्रेस घालायचा, कुठली साडी नेसायची याचा विचार करतेस? डोंट वरी स्वीट हार्ट, अरे सगळ्यांच्या लक्षात राहील असं लग्न करूया आपण। डेस्टिनेशन वेडिंग करू, डेस्टिनेशन वेडिंग। ऐक ना चंदन, मी नाही करू शकत हे लग्न। काय दिव्या, भंकस नकोय? हा नाही भंकस नाही, सिरियसली सांगते। मी काल घरी गेले, बघितलं तर सगळी तयारी झाली रे, सगळे खुश आहेत, आई बाई आजी। आता जर मी नाही म्हणाले ना तर सगळं माझ्यावर येईल, ते नाराज होतील, मला घरात पण घेणार नाही। हे बघ दिव्या, तुला आता जे वाटतंय ते वाटणं साहजिक आहे, नो डाऊट इन दॅट। अगं पण तू जरा पुढचा विचार सुद्धा कर ना। हे बघ, आता तू भलेही आशू बरोबर लग्न करशील, पण आयुष्यभर सुखात राहणार आहेस का? हे बघ, नंतर ना तुझी हीच चूक आठवून आठवून तुला पश्चाताप होईल, पण तू काही करू शकणार नाही, कारण वेळ निघून गेलेली असेल। मला कळत नाहीये रे काय करावं ते। एकीकडे आई आणि एकीकडे तू। दिव्या मला एक गोष्ट सांग, तुला त्या घरात माझ्या एवढं प्रेम कोणी करणार आहे का? हे बघ, पैशांचं जर बोलायचं झालं ना तर पैसा माझ्याकडे सुद्धा आहे, अमाप आहे, पण तू भविष्यात किती त्रास होईल ह्याचा पण तर विचार कर। लग्न ही काय 10 वेळा करायची गोष्ट नसते का दिव्या, आयुष्य काढावं लागतं। आणि त्यात फक्त आशूचा प्रश्न नाही, त्यांच्या सगळ्या परिवाराचा प्रश्न आहे, आयुष्यभर तुला सहन करावं लागेल। आर यू रेडी फॉर दॅट? मला भीती वाटते रे, आईला नाही सहन होणार आहे, तिला काय सांगू मी? अगं मग कशाला सांगायचंय आईला? एकदा आपलं सगळं व्यवस्थित झालं की जाऊन भेटूयात की त्यांना। तू मूर्ख आहेस का जरा? आईला अजिबात पटणार नाहीये, ही सरळ सरळ फसवणूक झाली चंदन। दिव्या हे बघ, विरोध अगोदर ना सगळ्यांच्या घरातले लोक करतात, आणि एकदा सगळं व्यवस्थित झालं की एक्सेप्टही करतात, त्यामुळे डोंट वरी, होईल सगळं ठीक। आणि नाही झालं तर? मला भीती वाटतेय रे। कारण तू खूप जास्त विचार करतेस दिव्या, यू क्लिअरली आर ओव्हर थिंकिंग। हे बघ, हे सगळं कधी घडून जाईल ना तुला कळणारही नाही, त्यामुळे बिनधास्त राहा आणि माझ्या बरोबर ये, ओके? दिव्या थांब थांब। काय झालंय? मी खूप थकली आता। अगं तुला काही काम सांगत नाहीये, थांब जरा। मग का थांबवून ठेवलंस असं? बोल लवकर मुद्द्याचं। तुला काहीतरी द्यायचंय, तुझ्या पप्पांनी खास तुझ्यासाठी आणि शिवानीसाठी आणलं होतं, त्यासाठी थांबवते। हो काय आहे? दे ना लवकर। आता मी थांबायला सांगितलं तर एवढी चिडचिड करत होतीस, आणि आता काहीतरी देतीये म्हटल्यावर चेहरा बघा कसा खुललाय। दे ना, काय? अगं जरा धीर धर, देते। हे घे। हे काय? ही गोधडी आहे, तुझ्या पप्पांची खास आठवण। ही इतकी जुनी गोधडी नकोय मला ही। अगं नको काय नको, हात पुढे कर, घे। गोधडी किती जपून ठेवली माहितीये मी,
शिवानीला सुद्धा दिली नाही. तुला देते. तुझं लग्न होणार आहे आता. परक्या घरी जाणार आहेस तू. ह्या घराची आठवण राहावी म्हणून देते. जपून ठेव. राहील ना, अगदीच आठवण राहील. किती घाणेरडी गोधडी आहे ही. काही म्हणालीस का? नाही, कुठे काय. दिव्या, अगं पोरी, तुला ह्या गोधडी बद्दल काय माहित आहे का? हो, 100 वर्ष जुनी आहे ना. आहे का? मग ते काय नाही, सांगते. ही गोधडी आहे ना, त्या लय आठवणी आहेत ग. एकदा काय झालं माहितीये का, हिवाळ्याच्या महिन्यात अगं लई थंडी पडली होती, कडाक्याची एकदम थंडी पडली होती. आणि तुम्हाला दोघीसनी, शिवाला आणि तुला, वरती गच्ची झोपायला लय आवडायचं. आता थंडी तर पडलेली आणि गच्चीत तुम्ही कशा झोपणार, म्हणून माझ्या कैलासानं तुमच्या दोघींसाठी ही गोधडी आणली. अगं, ही गोधडी आणल्यानंतर तुम्ही दोघी जणी ह्या गोधडीला सोडतच नव्हता. दोघी पण अशाच शिरायच्या आणि झोपून जायच्या तुम्ही. अगं, कितीतरी येळेला दोघी इतक्या भांडलाय तुम्ही ह्या गोधडीसाठी. एकदा तर तुला सांगते, शिवानं लय हाणलं होतं तुला, लय हाणलं होतं. आणि नंतर वंदीनं शिवाला हाणली होती. पण तरी बी तुम्ही दोघी जणी ही गोधडी सोडत नव्हता. इतकी ही गोधडी तुम्हाला आवडायची. माझा कैलास गेला, पण त्यानं सांगितलं होतं की ही गोधडी आहे का नाही, ही आठवण माझ्या पोरींसाठी ठेवा म्हणून. आणि म्हणून वंदीनं ही गोधडी इतकी वर्ष सांभाळून ठेवली ग लेकरा. सासरी जाताना घेऊन जाशील ना ग? हो, जाते ना घेऊन. अगदी जपून ठेवेल. ठेवशील ना? हो, ठेवते. हा, दे. यार, माझ्या आईला ना काही कळतच नाही. का जपून ठेवली असेल ही, आणि कोण जपून ठेवतं अशा गोष्टी? काय वाटलं बाई आजी आणि आईला, मी ही माझ्या सासरी घेऊन जाईन, मी ही माझ्या मोठ्या घरी घेऊन गेली तर काय म्हणतील ते लोक? ही फाटलेली, जुनी, शिवलेली ही गोधडी मी तिथे घेऊन गेली ना, तर म्हणतील की माहेरची गरिबी घेऊन आली. माझ्या मोठ्या श्रीमंत सासरी मी गेली की मला इथलं वस्तीतलं काहीच नको. ना कुठली आठवण, ना कुठली वस्तू. ही गोधडी तिथे नेणं म्हणजे इम्पॉसिबल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.